परभणीतून एक मोठी बातमी समोर येते। शहरातील प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम समोरील नाट्यगृहाचं काम केवळ निधी अभावी रखडलं असून आज या नाट्यगृहाची अवस्था एखाद्या पडक्या खंडासारखी झाली आहे। कोट्यावधी रुपये खर्च करूनही लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या अनास्थेमुळे हे काम बंद पडलंय। परभणीतील नटराज रंगमंदिर आणि ललित कला भवन आधीच दयनीय अवस्थेत असून नटराज रंगमंदिराच्या जागेवर तर थेट प्रभाग समितीचं कार्यालय थाटण्यात आलंय। सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी हक्काचं नाट्यगृहच उपलब्ध नसल्याने स्थानिक कलावंतांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळतोय। परभणीत कला आणि संस्कृतीला समृद्ध वारसा आहे, मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे इथल्या कलावंतांचा हिरमोड होतोय। क्रीडा संकुल समोरील कोट्यावधींच्या नाट्यगृहाचं काम निधी अभावी ठप्प पडल्याने हे नाट्यगृह सध्या धूळखात पडलंय। जिल्ह्यात एकही सुसज्ज नाट्यगृह शिल्लक नसल्याने कलाकारांना सादरीकरणासाठी भटकंती करावी लागतेय। लोकप्रतिनिधींनी या समस्येकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचा आरोप आता होतोय। त्यामुळे प्रशासनानं तात्काळ निधी उपलब्ध करून देऊन या रखडलेल्या नाट्यगृहाचं काम त्वरित सुरू करावं अशी जोरदार मागणी परभणीकर आणि स्थानिक कलावंतांमधून केली जातीये। आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।